राज यांच्या ताफ्यावर दगडफेक होताच सगळ्यात पहिली प्रतिक्रिया उमटली ती ठाण्यात। रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगड फेकण्यात आले। असा भ्याड हल्ला करण्यापेक्षा आम्हाला सामोरे या असं आव्हान राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी मनसेला दिलं। तातडतोडी न्यायमधून दगड मारावीत अशा बालिश पोरांनी केलेला हल्ला, याला मी काय जास्त किंमत देत नाही। मुंबईतल्या खार इथं मनसे आमदार राम कदम यांनी अजित पवार यांचा पुतळा जाळला। यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आमदार राम कदम आणि मनसेच्या 12 कार्यकर्त्यांना अटक केली। ज्या प्रकारची भाषा त्यांच्याकडून आली त्या भाषेला प्रत्युत्तर आम्ही दिलेलं आहे आणि हे जर आम्हाला गृहीत धरत असतील आमच्या मनसे पक्षाला तर यांचा गैरसमज आहे। या वादाचे तीव्र पडसाद मुंबई महापालिकेपर्यंत पोहोचले। मुंबई महापालिकेतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। यानंतर महापालिकेबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। पक्ष कार्यालय आहे, पक्ष कार्यालयामध्ये कशा प्रकारे शाई पसरली आणि त्याच्यानंतर साफसफाई कशा प्रकारे करण्यात आली हे इथं पाहायला मिळत आहे। पण राष्ट्रवादी काँग्रेस मात्र हे मान्य करायला तयार नाहीये की इथे असा काही प्रकार घडला। राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांच्या फोटोंवरती शाई फेकण्यात आली आणि कुठच्याही प्रकारची मोडतोड करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तींनी केला, हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मान्य केलं जात नाही। चेंबूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केल्यामुळे काही वेळ ट्रॅफिकचा खोळंबा झाला। हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असूनही इथे कोणताही पोलीस बंदोबस्त नव्हता। तसंच सिंधी कॅम्प परिसरातही राष्ट्रवादीच्या कार्यालयाची मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। राज ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेकीची प्रतिक्रिया कल्याणमध्येही उमटली। इथे अजित पवार यांच्या पुतळ्याचं दहन करण्यासाठी जमलेल्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अंबरनाथमध्ये मनसेनं बंद पुकारला, त्यामुळे इथे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालं। पुण्यात राष्ट्रवादीनं मनसेच्या ऑफिसवर मोर्चा काढला, तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या ऑफिसजवळ त्यांचा फ्लेक्स जाळल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला। काही वेळासाठी मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेही बंद पाडला होता। मी मनसेला इशारा देऊ इच्छितो की आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये गलिच्छ भाषा वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा अवमान करीत आहात, तशाच प्रकारची भाषा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा येऊ शकते। ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी, तुम्ही 10 शिव्या दिल्या तर आम्ही 20 शिव्या देऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।